नंबर येऊ नाही येऊ, फक्त तुम्हाला कळत तरी कसं बोलायचं असतं, काय असतं तिथं. तर आम्ही पहिल्यांदाच बाहेरगावी गेलतो बोलण्यासाठी आणि तिथे पण माझा पहिला क्रमांक आला. तर मला खरंच म्हणजे माझ्या आईमुळे मी एवढ्या इथेपर्यंत पोहोचली, त्यामुळे मी माझ्या आईला खूप खूप आभारी आहे. आणि तिने सांगितल्यामुळेच आता मी गावात पण भाषण करते, अशी शिवजयंती असू द्या किंवा छत्रपती संभाजी महाराज, तसेच पुणे इथे पण ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा झाल्या, त्यात पण माझा द्वितीय क्रमांक आला. तर हे सगळं माझ्या आईमुळे झाले. आणि माझे जे वडिलांचे वडील होते ते 25 वर्ष गावचे सरपंच होते, त्यांनी गावासाठी केलं होतं. तर त्यांच्यानंतर गावातले लोक माझ्या वडिलांना म्हणतात की आजोबांवर गेली बरं का, आजोबांच्या मागे जाते. तर हे ऐकून मला खूप छान वाटतं, कारण आपल्यामुळे आपल्या आई-वडिलांचा मान वाढतो. धन्यवाद. त्यांच्या आईचं मामा इथे देते, त्यांची ती पोरगी येते आमच्या तिकडे